श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच गोबारस, त्याला द्वादशी असं सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशी गायीसह तिच्या वासराची पूजा केली जाते आणि या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होते। गोबारस म्हणजे दिवाळीचा पहिला सण। तर या दिवशी पूजेची मांडणी कशी करायची किंवा गायीची पूजा कशी करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर 2023 मध्ये 9 नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी गोबारस आलेली आहे। गोबारसेलाच द्वादशी असं सुद्धा म्हटलं जातं। भारतात दिवाळी हा सण खूप प्रसिद्ध आहे। विविध राज्यातील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते। महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे। महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे। तसंच गायी, गुरे, जनावरे यांच्याही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे। गायी तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी साजरी केली जाते। वसुबारस हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीला साजरे केले जातो। या दिवशीच द्वादशीच गोवत्स द्वादशी असं सुद्धा म्हटलं जातं। वसु या शब्दाचा अर्थ खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे। वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजेच धन आणि सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे सर्वांमध्ये वास करणारा असा आहे। बारस म्हणजे द्वादशी, म्हणूनच गोवत्स द्वादशी असं सुद्धा म्हटलं जातं। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गायीला अतिशय महत्त्वाचं स्थान दिले आहे। गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं, म्हणून तिला गोमाता असं सुद्धा म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच तिला प्राचीन काळापासून पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा गोसेवा केलेली आहे। श्रीकृष्णाने ते स्वतःला गोपाळ म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। ज्याचे घरी गाय त्याचे तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे। तसेच श्री स्वामी केंद्रातून सुद्धा जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजेच 5, गव्य म्हणजे काय तर पंचगव्य म्हणजेच गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू। त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याने आंघोळ करणे व पोटात घेणे हे अत्यंत महत्त्वाचे मानलं जातं। तर गायीची पूजा आपण या दिवशी कशा पद्धतीने करणार आहोत हे आज आपण बघूया। तर सगळ्यात अगोदर मी इथे पाट मांडून घेतलेला आहे। तुम्ही ही पूजा एकदम साध्या पद्धतीने करू शकताय। ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने करावं असं काहीच नाही, फक्त त्याच्या स्टेप म्हणजे त्याच्या पायऱ्या त्या पद्धतीने असाव्यात। बाकी सजावट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकताय। सगळ्यात अगोदर मी दीप प्रज्वलन करून घेतले, कारण कोणतीही पूजा करत असताना सगळ्यात अगोदर आपण दिवा लावतो। त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। गणपतीची मूर्ती नसेल तर या ठिकाणी तुम्ही सुपारीची स्थापना करू शकताय। छोटीशी तांदळाची रास घालायची आहे, त्यावरती सुपारी ठेवली आहे। सुपारीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून घ्यायचे। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही खाऊच्या पानावरती सुद्धा स्थापन करू शकताय, किंवा जशा पद्धतीने आपण तांदळाची रास घातली त्या पद्धतीने सुद्धा करू शकताय। जेव्हा आपण गायीची पूजा करतो तर गायीच्या सोबत बाळगोपाळ म्हणजे श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। जर तुमच्याकडे श्रीकृष्णांची सुद्धा मूर्ती नसेल तर या ठिकाणी तुम्ही आणखीन एका सुपारीची स्थापना करू शकताय। श्रीकृष्णांच्या मूर्तीला मी अभिषेक करून घेतलाय, पंचामृताने स्नान घालून घेतलंय, त्यानंतर स्वच्छ पुसलं आणि त्यानंतर त्यांना वस्त्र घातलेली आहेत। त्यानंतर त्यांना आपण तिलक करून घेणार आहोत। त्यानंतर त्यांच्या अगदी बाजूला मी गाय स्थापन करणार आहे। तुमच्याकडे ज्या धातूची गाय असेल तुम्ही ती घ्या। जर तुमच्याकडे गाय नसेल तर बाजारामध्ये सध्या चिनी मातीच्या गाय अगदी कमी किमतीमध्ये मिळतात, तुम्ही त्या सुद्धा विकत घेऊ शकताय। तर अशा पद्धतीने आपण गायीची स्थापना करायची। अगोदर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावरती आपल्याला गायीची स्थापना करून घ्यायची आहे। त्यानंतर गायीला सुद्धा आपण तिलक करून घेणार आहोत। तिलक लावून फुले घालेपर्यंत आपण आजची गोबारसेची कथा बघूया। एक वृद्ध बाई होती, तिची एक सून होती। त्यांच्या गोट्यामध्ये भरपूर गुरे होती। गव्हाळी आणि मुगाळी या नावाचे 2 वासरे सुद्धा होती। एक दिवस ती वृद्ध सासू शेतावर गेली। तिने जाताना सुनेला सांगितले की गव्हाळी आणि मुगाळी शिजवून ठेव। खरं म्हणजे तिला असं सांगायचं होतं की गहू आणि मूग शिजवून ठेव, पण सुनेने याचा अर्थ वेगळाच घेतला। तिने गव्हाळी आणि मुगाळी ह्या 2 नावाचे जे वासरे होते त्यांना मारून त्यांचे मांस शिजवले।
वृद्ध सासू घरी आल्यावर तिला सारा प्रकार समजला. सासू आणि सून दोघेही घाबरून गेल्या. सासू देवापुढे धरणी धरून बसली. ती देवाला विनवू लागली, अरे देवा, तू कोपू नकोस. सून अजान आहे, तिचा अपराध पोटात घाल आणि माझे वासरे जिवंत कर. देवाने वृद्ध बाईचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत वासरे जिवंत केली. मग त्या वृद्ध सासूने गाय वासराची पूजा केली, त्यांना गोडाचा नैवेद्य खायला घालून मगच ती जेवली. या कथेचे तात्पर्य काय, तर या कथेपासून कोणता बोध घ्यायचा, तर मोठ्या वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट नीट ऐकून घ्यायचे. समजले नाही तर नम्रपणे पुन्हा विचारून नीट समजून घ्यायचे, त्याप्रमाणेच करायचे. सध्या गायी, गुरे, वासरे आजारी पडली तर जनावरांसाठी सुद्धा दवाखाने आहेत. आजारी गुरांना लगेच दवाखान्यात नेऊन औषध द्यायला हवे, असे त्यांचं योग्य निगा राखली पाहिजे. या कथेद्वारे आणखीन एक गोष्ट लक्षात येते, त्या वृद्ध सासूने झालेल्या चुकीबद्दल सुनेला शिक्षा केली नाही. ती चूक अजातपणे आज झाली होती. तिच्या हातून अजातपणे घडलेल्या अपराधासाठी क्षमा करण्यासाठी विनंती तिने देवाला केली आणि देवाने सुद्धा तिला माफ केली. म्हणून गोबारसेच्या दिवशी गहू आणि मूग हे अन्न खाल्लं जात नाही किंवा या पदार्थापासून बनलेले कोणतेही पदार्थ आपण या दिवशी खात नाहीत. वसुबारस या दिवशी ज्यांच्या घरी गायी वासरे आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते. सर्व देवतांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी दूध तसेच दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीतील सुरुवात असल्याचे पुरणपोळीचे जेवण या दिवशी बनवले जाते. काही स्त्रिया गरज वाटल्यास या दिवशी उपवास देखील पकडतात. गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे, त्यामुळे जर शक्य असेल तर या दिवशी त्या गाईच्या दुधाचे बनलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळावे. या दिवशी गहू आणि मूग हे सुद्धा खाल्ले जात नाही. इथे मी 2 दिवे लावलेले आहेत, कारण गोबारस म्हणजे दिवाळीचा पहिला सण. या दिवशीपासून आपण दिवे लावतो आणि भाऊबीज हा शेवटचा सण असतो. तर या दिवसापर्यंत आपल्याला 4-5 दिवस कंटिन्यू आपल्या घरामध्ये दिवे लागत असतात. तर अशा पद्धतीने मी फुलांनी थोडंसं डेकोरेशन करून घेते. या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा, तर या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. पण या ठिकाणी मी साखर आणि शेंगदाणे ठेवलेत. तुम्ही गूळ खोबरं सुद्धा ठेवू शकताय किंवा साखर सुद्धा ठेवू शकताय. पण ज्या दिवशी गोबारस आहे त्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य आपल्याला बनवायचा असतो. त्यानंतर धूप लावायची आणि आपल्याला आरती करून घ्यायची. जर तुमच्याकडे खऱ्या गायी किंवा वासरे असतील तर त्या दिवशी तुम्ही खऱ्या वासरांची पूजा करा. जर नसेल तर अशा पद्धतीने मूर्तीची पूजा करू शकता. तर अशा पद्धतीने होता आजचा आपला वसुबारसेची पूजा कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.